नमस्कार मंडळी, मी किशोरी आर्विकेश ह्या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्लॉगला मी सकाळपासूनच सुरुवात केलेली आहे। सकाळी चहा मांडला आहे आणि मला मग बाहेर पाऊस पडताना दिसला तर मी लगेच व्हिडिओ काढायला बाहेर आली आहे। आजच्या दिवसाची सुरुवात छान अशी झाली आहे आणि बघा सकाळी सकाळी किती पाऊस पडला। एकदम धो पाऊस होता आणि हा पाऊस जो आहे ना अगदी 5 मिनिटच पडलेला आहे, त्याच्यावर नाही पडला, पण खूप जोरात पाऊस होता असा हा। एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये सुद्धा बघा किती पाऊस पडत आहे आपल्याकडे। म्हणजे हा पाऊस जो आहे तो सगळीकडेच आहे, पण कधी कुठे असतो कधी कुठे असतो। तर आज आमच्याकडे हा पाऊस भयंकर पडलेला आहे। तुम्हाला दाखवते मी, इकडे मागे सुद्धा पहा किती पाऊस आहे। म्हणजे असं वाटतच नाही की उन्हाळा सुरू आहे म्हणून, आणि एप्रिल महिना आहे एवढा, तरीही असं लक्षात येत नाही आहे एवढा पाऊस बघून। म्हणजे कुणी हे म्हणेल की हे जुलै ऑगस्ट महिनाच आहे म्हणून, तर इतका पाऊस पडत आहे। त्यानंतर मग आम्ही चहा घेतला आणि मग थोड्या वेळाने बघा पुन्हा मी दाखवत आहे, ऊन पण पडलेली आहे। म्हणजे जो सकाळी पाऊस पडला ना तो एकदम बंद झाला आणि लगेच मग ऊन पडली। अगदी 5 ते 7 मिनिटच हा पाऊस पडला होता। आणि माझ्याकडे हे फुलं लागलेले होते तर मी ते सुद्धा तोडले आहेत आणि खूप छान असे हे फुलं दिसतात। सूर्यसुद्धा निघालेला होता। हे फुलं मी पाण्यामध्ये ठेवले आहेत, नाहीतर मग गरमीमुळे लगेचच खराब होतात मग। आता आमचं सकाळचं मी प्रोटीन शेक घेत आहे। तर रात्रीच मी ह्या वाटीमध्ये लाल काळे मनुका, अंजीर आणि पेंडखजूर भिजत टाकून ठेवलेले होते, तर रात्रभरात खूप छान असे फुलतात। आता यामध्ये मी माझी होममेड प्रोटीन पावडर घातली आहे आणि मग दूध घालून छान प्रोटीन शेक असं तयार करून घेतलेलं आहे। जर तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल ना तर हे प्रोटीन शेक घेऊ शकता। म्हणजे दिवसभर छान एनर्जेटिक वाटते आणि तुम्हाला बराच वेळ भूकसुद्धा लागत नाही। म्हणजे नाश्ता करण्याची पण गरज नाही वाटत। तर त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी असं हे हेल्दी प्रोटीन शेक घेऊ शकता। आणि हे प्रोटीन पावडर घरच्या घरी कशी तयार करायची तर ह्याचा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। म्हणजेच किशोरीज किचन ह्या नावाचं चॅनल जे आहे ना माझं, रेसिपीचं चॅनल आहे, तर त्यावर मी घरच्या घरी हेल्दी प्रोटीन पावडर कशी तयार करायची तर ह्याचा व्हिडिओ मी दिलेला आहे। तर तुम्ही नक्की त्या चॅनलवर जाऊन बघा आणि त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही नक्की जाऊन चेक कराल। त्यानंतर मग सकाळची सगळे कामे आटपली होती, आंघोळ वगैरे केली आणि मग मी स्वयंपाक मांडायला सुरुवात केली। तर आज मी ढेमसेची भाजी करत आहे बटाटा घालून। तर आमच्याकडे ह्याला ढेमसे म्हणतात, तुम्ही काय म्हणता मला तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगाल। भाजी फोडणी घातली आणि मग मी पोळ्यासुद्धा करून घेतल्या। कुकर ऑलरेडी माझा झालेलाच होता। तसं माझं रोजचं जेवण जे आहे ना तर एकदम साधंच असते, वरण भात भाजी पोळ्या। आणि आज मी जरा लवकरच कामे आटपत आहे, कारण मला आज आईकडे पण जायचं आहे। तर तिने काही सामान आणायला सांगितलं होतं मला। मी आमच्या मूळ गावी म्हणजे भंडारा इथे गेली होती, तर तिथून मग उन्हाळी जे वाळवणाचे पदार्थ असतात, पापड कुरड्या शेवया वगैरे, तर त्या घेऊन आली होती। तर त्यासुद्धा मला आईकडे पोहोचवायच्या होत्या, म्हणून मग सकाळी मी भराभर कामे केली, स्वयंपाक आटपला।
थोडे मिश्र कडधान्यांचे पकोडे पण तळले आहेत, कारण हे मी काल तयार केलेले होते, तर थोडं मिश्रण उरलेलं होतं, म्हणून मग आज सकाळी मी हे मिश्र कडधान्यांचे पकोडेसुद्धा तळून घेतलेले आहेत. आणि हे पकोडे खरंच खूप टेस्टी लागतात. ह्यामध्ये मी 8 ते 10 प्रकारचे कडधान्य वापरले होते आणि त्यासोबतच हेल्दीसुद्धा आहेत. तर ह्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ना, म्हणजे रेसिपी पाहिजे असेल, तर मला कमेंटमध्ये सांगाल, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि माझ्या किशोरीज किचन नावाच्या चॅनलवर ह्याची रेसिपी बघायला मिळेल. त्यानंतर मग मी इमरतीसुद्धा तयार केलेली होती, तर इमरती कशी तयार करायची ह्याची मी रेसिपीज तयार केलेली आहे आणि ती माझ्या किशोरीज किचन नावाच्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की जाऊन बघाल, तिथे तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या रेसिपीची लिंकसुद्धा मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही नक्की बघा. नुकतेच हनुमान जयंती पार पडलेली आहे, तर मी हनुमान जयंतीनिमित्त घरी इमरती तयार केलेली होती आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला होता. तर माझ्या आईने बघितला आणि मग तिची इच्छा झाली होती की मला इमरती पाहिजे आहे म्हणून. तर मग मी इमरती तयार केली आणि मग त्याची रेसिपीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. इमरतीची रेसिपी तुम्ही माझ्या किशोरीज किचन ह्या चॅनलवर बघा. एक दिवस आधीच मी भंडाऱ्याला गेली होती, तर तिथून मी शेवया, पापड, कुरड्या वगैरे घेऊन आली आहे. तर त्या मुलाने छान मला बॉक्समध्ये पॅक करून दिलं आहे आणि अजिबात तुटले फुटले नाही आहेत. ह्यामध्ये माझे काही होते आणि आईचे काही होते, तर त्यामुळे मला तिच्याकडे नेऊन द्यायचे होते. तर मी काढून घेत आहे आता हे सर्व पापड, कुरड्या, शेवया वगैरे आणि ह्याचा ॲड्रेससुद्धा तुम्हाला इथे दिसेल. तुमच्यापैकी जर माझे व्हिडिओ कोणी भंडारा येथून बघत असतील ना, तर त्यांच्या माहितीसाठी म्हणून मी सांगते की हे साई पापड नावाचं दुकान आहे आणि हे राजीव गांधी चौकामध्येच आहे. तर तिथे तुम्हाला अगदी रिझनेबल रेटमध्ये शेवया, पापड, कुरड्या वगैरे सगळं मिळून जाईल आणि छान असं दुकान आहे. तुम्ही नक्की जाऊन भेट द्या तिथे, कारण मी दरवर्षी तिथूनच आणत असते. पूर्वी मी घरी तयार करायची, पण माझा मागे ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यामुळे मी आता जास्त वेळ उभी राहू शकत नाही किंवा खालीसुद्धा बसू शकत नाही. तर त्यामुळे मग मी आता रेडीमेडच घेऊन येते हे सगळं, नाहीतर मी घरीच तयार करायची ह्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आणि तुमच्यासोबत ह्याच्या आधी रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या आहेत. आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या आईकडे आणि तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला भेटते. आणि कारण आईला पाहिजे होती इमरती, तर रिॲक्शन बघाल त्यांच्या आता, कारण त्यांना सरप्राईज देणार आहे मी. होत राहील नंतर कधीतरी. सकाळी डाळ भिजत टाकली 8:30 वाजता आणि माझ्या हातची इमरती खाऊन सगळेजण खुश झालेले होते. म्हणजे आई आहे, भाऊ, वहिनी आणि भाचे आहेत 2. तर सर्वांना फार आवडली. आणि आईच्या घरी हे मोठं एक आंब्याचं झाड आहे आणि आंबे बघा किती लागलेले आहेत. खूप ह्यावेळेस बहार आलेला होता आंब्याला, पण मध्ये पाऊस आणि वारा वगैरे आला होता ना, तर त्यामुळे पुष्कळ बहार झडला होता. तरीही बरेच आंबे दिसत आहेत
आणि बाहेरच्या साईडला भरपूर आंबे लागलेले आहेत आणि इथे एक हे मोठं नारळाचं झाडसुद्धा आहे आणि ह्यालासुद्धा नारळ लागतात. तर सध्या पण लागले आहेत, जवळजवळ 15-16 तरी असतीलच. आणि इकडे माझी आई उभी आहे. आईच्या घरचं हे छोटंसं गार्डन आहे बघा. आईकडे आली आहे मी आता. इथे आई आहे आणि आंब्यांचं झाड आहे मागे पहा. खूप सारे आंबे लागले आहेत इथे. मी दाखवले तुम्हाला, फ्रंट व्हिडिओ मी दिसतील बघायला. काय म्हणते, कसे वाटतात माझे व्हिडिओ तुला? छान वाटतात. मी पाहते रोज व्हॉट्सअपवर पाहतेच. चांगले वाटते. रेसिपीज कशा वाटतात? रेसिपी छान वाटतात. आवडतात? हो हो आवडतात ना. तुला आवडते म्हणून मी खास इमराती केली आज तुझ्यासाठी. छान छान झाली. चांगली झाली होती का? हां जमली का? जमली. छान झाली. आणि बाकीचे व्हिडिओ ते चांगलेच राहतात तुझे व्हिडिओ तर. छान. चांगले ते बरेच बघते मी. रात्री झोपायला गेली की झोप नाही लागत मला. तसे व्हिडिओ बघते, नाही तर मग गाणे ऐकते. लग्नाचे गाणे, हळदीचे गाणे, पाळण्याचे गाणे. तो एक जण बोलतो ना पाळण्याचे गाणे, बाळा निज निज रे बाळा वगैरे, मला खूप आवडतात. पण मग लागते मला झोप. अच्छा. हां, ते गाणे ऐकल्याशिवाय मी झोपतच नाही. हे नारळाचं पण झाड आहे आईकडे. तर नारळ लागले आहेत, तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही, पण खूप नारळ लागले आहेत इथे. 15 तरी असतील, 15-16 नारळ आहेत. आणि आता मागं किती जास्वंदाची फुलं बघा. 12 वगैरे तोडले होते. बाहेर आंब्याचे पण झाडं लागतात. आतमध्ये नाही दिसत, ते बाहेरून दिसतात आंब्याचे. आंबे नाही का, बाहेरून आंबे दिसतात. आणि हे असं गार्डन आहे आईचं. झाडं आहेत छोटे छोटे. आता खूप जुनं आहे ना, माती पूर्ण हे झाली त्याची. थोड्या वेळ मग माझ्या आईकडे गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी. तर आजचा हा छोटासा व्लॉग व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन व्लॉगसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.